नमस्कार, मी अदिती तरडे. साम टीव्हीच्या बुलेटिनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे बीड जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीसंदर्भातली. बीड जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये वेगळंच दृश्य पाहायला मिळालंय. अजित पवारांच्या शेजारी पंकजा मुंडे बसल्या होत्या, तर पंकजा मुंडेंच्या शेजारी धनंजय मुंडे बसले होते. त्यामुळे अजित पवारांनी धनंजय मुंडेंच्या शेजारी बसणं टाळलं का, अशा चर्चा आता सुरू झाल्या. आणि याच बैठकीची एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण साम टीव्हीवर पाहू शकतोय. पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे शेजारी शेजारी बसलेले दिसत आहेत. मात्र अजित पवारांनी धनंजय मुंडेंचा शेजार टाळलाय का, असा सवाल आता उपस्थित होतोय. पालकमंत्री म्हणून बीडचा पहिलाच दौरा करणाऱ्या अजित पवारांनी सज्जड दमच दिलाय. विकास कामं करताना खंडणी मागू नका, नाहीतर मकोका लावायला मागे पुढे पाहणार नसल्याचा इशारा अजित पवारांनी दिलाय. बंदूक दाखवली तर परवाना रद्द करण्याचाही इशारा दादांनी दिलाय. तसंच चारित्र्य स्वच्छ ठेवा असा सल्लाही त्यांनी कार्यकर्त्यांना दिलाय. तर तुम्हाला कार्यवाही केली जाईल. तुमच्यावर जे काही नियम आहेत त्या पद्धतीने कलम लावली जातील. सातत्य ते राहिलं तर मकोका पण लावला जाईल. कारण 3-4 केसेस एखाद्याच्यावर लागल्या, 4 एक गंभीर स्वरूपात, तर ते होतं. तर अजितदादांनी नेमका कार्यकर्त्यांना काय सज्जड दम भरलाय पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. विकास कामं करताना खंडणी मागू नका, नाहीतर मकोका लावेन, असं अजित पवार म्हणाले. वेडवाकडं काम केलं तर सहन करणार नाही, असंही ते म्हणाले. बंदुका दाखवणारे, त्याचे रील्स बनवणाऱ्यांवरही कारवाई करण्यात येईल, त्यांचा परवानाही रद्द करण्यात येईल, असंही ते म्हणाले. दृष्ट प्रवृत्तीच्या लोकांना दूर ठेवा, चारित्र्य स्वच्छ ठेवा असा सल्लाही त्यांनी यावेळी दिलाय. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना कदापि संरक्षण दिलं जाणार नाही, असा सज्जड दम अजित पवारांनी भरलाय. धनंजय मुंडेंसमोरच अजित पवारांनी खंडणीचा मुद्दा काढला. त्यामुळे अजित पवारांचा नेमका रोख कुणाकडे होता याचीच आता चर्चा सुरू झाली आहे. पाहूया आता पुढची बातमी आहे. बीडमधूनच समोर येते. धनंजय मुंडेंचा राजीनामा मागणाऱ्या आमदारांना धक्का बसलाय. कारण सुरेश धस आणि प्रकाश सोळंकेंना बीड जिल्हा नियोजन समितीवरून डावलण्यात आलंय. पालकमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत बीड जिल्हा नियोजन समितीची बैठक होतीये. मात्र नामनिर्देशित सदस्यांमध्ये सुरेश धस आणि प्रकाश सोळंकेंची नियुक्ती करण्यात आलेली नाहीये. तर यांच्या ऐवजी गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित आणि केजच्या आमदार नमिता मुंदडा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर सुरेश धस जे भाजपचे आमदार आहेत आणि प्रकाश घोळंके जे आमदार आहेत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे, त्यांना धक्का आहे. तर विजयसिंह पंडित राष्ट्रवादीचे आमदार आहेत आणि नमिता मुंदडा ज्या भाजपच्या आमदार आहेत, त्यांना धस आणि सोळंकेंऐवजी त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. आतापर्यंत घडलेल्या सर्व महत्त्वाच्या राजकीय घटनांचा वेगवान आढावा घेऊया न्यूज पॉइंट 20 मधून. पुणे जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यपदावरून सासवडचे आमदार विजय शिवतारे यांना वगळले. या समितीवर आमदार राहुल कुल आणि आमदार सुनील शेळके यांना घेण्यात आले. पुण्यातील शिवसेनेच्या एकमेव आमदाराला वगळल्यामुळे महायुतीत मिठाचा खडा पडण्याची शक्यता आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी पुण्याच्या नांदेड गावातील विहिरीची पाहणी केली. नांदेड गावात जीबीएसचे सर्वाधिक रुग्ण आढळलेत. दूषित पाण्यामुळे हा आजार वाढल्याचं बोललं जात आहे. केंद्रीय पथकानंही या विहिरीची पाहणी केली होती. विधानसभेतील दारुण पराभवानंतर आज मुंबईत मनसेचा पहिला मेळावा होतोय. वरळीत मनसेकडून राज्यस्तरीय मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय. मनसे अध्यक्ष राज ठाकरे पदाधिकारी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी राज ठाकरे काय भूमिका घेणार आहेत याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय. आमदार सुरेश धस यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली आहे. काल मध्यरात्री 1 वाजेच्या दरम्यान दोघांमध्ये आंतरवली सराठीत चर्चा झाली आहे. या दरम्यान जवळपास 1 तास दोघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती समोर येते.
महात्मा गांधींच्या पुण्यतिथीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मोहनदास गांधींच्या स्मृतींना नमन केले। यावेळी राहुल गांधी तसंच अनेक महत्त्वाच्या नेत्यांनीही अभिवादन केले। महाडजवळील वीर स्थानकाहून शेगाव तसेच अमरावतीकडे जाण्यासाठी 11 फेब्रुवारीला विशेष गाडी सोडण्यात येणार आहे, अशी माहिती कोकण रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे। यामुळे शेगावला जाणाऱ्या संत गजानन महाराज भक्तांची तसेच खानदेश विदर्भात जाणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळणार आहे। नाशिकमध्ये सिटीलिंक कंपनीच्या वतीने शहरात 250 बस चालवल्या जात आहेत। सप्टेंबर अखेरपर्यंत केंद्र सरकारच्या पीएमपीएल बस सेवेअंतर्गत आणखी 50 इलेक्ट्रिक बस सेवेत दाखल होणार आहेत। केंद्रीय शहरी वाहतूक मंत्रालयाने व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे पीएमपीएल बस सेवेचा आढावा घेतला आहे। एनएमएमटीच्या वतीने पर्यावरण स्नेही प्रवासावर अधिक भर दिला जातोय। त्यानुसार यापुढे केवळ सीएनजी आणि इलेक्ट्रिकल बस खरेदीला प्राधान्य देण्यात येणार आहे। त्यानुसार 100 ई बस खरेदीचा निर्णय परिवहनाने घेतलाय। त्यातील 60 ई बस परिवहनाच्या ताफ्यात दाखल झाल्या आहेत। कोस्टल रोडवर बेस्ट मार्गिका आहे, मात्र अजूनही या मार्गावर बेस्ट बस सुरू झाल्या नाहीये। बस चालवण्याबाबत बेस्ट प्रशासन उदासीन असल्याचं चित्र दिसून येतंय। त्यामुळे या मार्गावर बेस्टने तातडीने बसगाड्या सुरू कराव्यात अशी मागणी प्रवासी करतायत। बुलढाणा जिल्ह्यातल्या लोकांना आता याच गावकऱ्यांना दृष्टीदोषाच्या समस्येला सामोरं जावं लागतंय। शेगाव तालुक्यातल्या बोंडगावात अनेक लोकांच्या डोक्यावरचे केस गळले होते। औषधाने काही लोकांच्या डोक्यावर केस आले, मात्र त्यांना नवीनच त्रास सुरू झालाय। त्यातल्या काहींची नजर कमजोर झाली आहे। गुंगीच्या औषधांचा बेकायदेशीर साठा चाळीसगाव रोड पोलिसांच्या पथकानं हस्तगत केलाय। धुळे शहरातील शब्बीर नगरातील एका घरात हा साठा लपवून ठेवला होता। यात अकबर अली कैसर अली शहा या आरोपीच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आलंय। राज्यात जीबी सिंड्रोमच्या रुग्णसंख्येत वाढ सुरूच आहे। जीबी सिंड्रोमच्या रुग्णांचा आकडा आता 127 वर पोहोचलाय। त्यापैकी 20 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत, तर पुण्यात जीबीएसमुळे पहिला मृत्यू झालाय। यामुळे राज्यात जीबीएस बळींचा आकडा 2 वर गेलाय। नांदेडच्या किनवट तालुक्यातील सारखणी येथे विचित्र अपघात झालाय। या अपघातात एक जण गंभीर जखमी झालाय, तर एकाच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे। रस्त्याच्या कडेला उभा असलेल्या एका दुचाकीस्वारास भरधाव वेगात असलेल्या दुचाकीस्वाराने धडक दिली। या अपघाताची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे। लांजा तालुक्यातील पालू चिचुर्डी येथे घराला आग लागली आहे। प्रकाश रघुनाथ धावडे यांच्या घराला शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली। आगीच्या रौद्र स्वरूपामुळे मोठ्या प्रमाणात धुराचे लोट पसरले होते। या आगीमध्ये घर पूर्णपणे जळून भस्मसात झाले। धाराशिवच्या भूम तालुक्यातील पाथरुडी येथे सकल मराठा समाजाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे गेली 6 दिवसांपासून आंतरवाली सराटीमध्ये आमरण उपोषण करत आहेत, मात्र शासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करण्यात येतोय। नागपुरात एटीएस पथकाने विशेष कारवाई केली आहे। 2 बांगलादेशी घुसखोरांना पोलिसांनी अटक केली। शहरात आणखी किती घुसखोर आहेत आणि कुठे कुठे वास्तव्याला आहेत, तसेच त्यांनी भारताच्या हद्दीत कसा प्रवेश घेतलाय, ही सर्व माहिती मिळवण्याचा प्रयत्न सध्या पोलीस करत आहेत। बातमी समोर येते वयश्री योजनेच्या संदर्भात। लाडक्या बहीण योजनेमुळे वयश्री योजनेचे लाभार्थी मात्र वेटिंगवर असल्याची धक्कादायक माहिती समोर येते। सरकार लाडक्या बहिणींसाठी दरमहा 3750 कोटी रुपये खर्च करतंय। सरकार एकीकडे महिलांची काळजी घेत असल्याचं चित्र दिसतंय, तर दुसरीकडे मात्र ज्येष्ठांकडे दुर्लक्ष करत असल्याची वस्तुस्थिती समोर आली आहे। मुख्यमंत्री वयश्री योजनेअंतर्गत अर्ज केलेल्या 6.5 लाख ज्येष्ठांपैकी सुमारे 4 लाख लाभार्थींना 3 महिन्यांपासून लाभच मिळालेला नाहीये। विशेष म्हणजे विधानसभा निवडणुकीनंतर 17 ऑक्टोबर 2024 पासून नव्या ज्येष्ठांना वयश्रीचे अर्ज करणंही बंद करण्यात आले। लाडकीमुळे वयश्रीचे लाभार्थी वेटिंगवर आहेत। एकूण अर्जदार 6.25 लाख आहेत जे वेटिंगवर आहेत।
लाभ मिळालेले लाभार्थी 2 लाख आहेत आणि दरवर्षी अनुदान 3,000 रुपये आहे। अनुदानाच्या प्रतीक्षेतले लाभार्थी 4.9 लाख आहेत। वयोश्री योजनेतून ज्येष्ठांना चष्मा, श्रवणयंत्र, ट्रायपॉड, व्हीलचेअर, फोल्डिंग वॉकर, कमोड खुर्ची अशी उपकरणं खरेदी करण्यासाठी मदत म्हणून 3,000 रुपये दिले जातात। मात्र आता ज्येष्ठांना ही उपकरणं या वयोश्री योजनेचे काही लाभार्थी जे वेटिंगवर आहेत त्यामुळे घेता येत नाहीये। तर पुढची बातमी पाहूया। पुढची बातमी जळगावातून समोर येते। बातमी आहे जळगावातून जी ऐकून तळपायाची आग मस्तकात जाईल, कारण एका 70 वर्षाच्या जोडप्याला महापालिकेने घराबाहेर काढलंय। गणेश नगर भागात हे जोडपं गेल्या 30 वर्षांपासून राहतंय, मात्र एका क्षणात या जोडप्याच्या डोक्यावरचं छत गेलंय। हे जोडपं राहत असलेली जागा एका खासगी व्यक्तीची आहे। त्या खासगी व्यक्तीच्या तक्रारीवरून कारवाई करण्यात आल्याचा दावा महापालिकेने केलाय, तर ही जागा महापालिकेची असल्याचा दावा वृद्ध जोडप्याने केलाय। राहण्याची पर्यायी व्यवस्था करा, नाहीतर आत्मदहन करू असा इशारा या जोडप्याने आता दिलाय। तर जळगावातून बातमी समोर येते। 70 वर्षांच्या जोडप्याला थेट त्यांच्या घराबाहेर काढण्यात आलंय। अरे दादा नाही ना रे दादा, अरे दादा नाही ना भाऊ, भाऊ नाही ना ते बाईच्या मागे सांगा तुम्ही त्यांनी कुठे जाते ते म्हातारे माणसं आजच मरून जाईन मी तर राजू मामाला फोन लावता भाऊ, त्याची माणसं येणार आहे ना, आहे का नंबर? राजू मामाचा नंबर आहे का? 52 वर्ष झाले दादा आम्हाला। पिंपरी चिंचवड शहरातील चिखली कुदळवाडी परिसरात अनधिकृत बांधकामांवर पालिकेकडून कारवाई करण्यात आली आहे। दरम्यान पालिकेच्या कारवाई विरोधात स्थानिक नागरिक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। पालिकेच्या कारवाईला विरोध करण्यासाठी शेकडो नागरिक रस्त्यावर उतरल्याचं चित्र दिसतंय। आक्रमक झालेल्या नागरिकांनी चिखली मोशी महामार्ग रोखलाय। तर याच संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी गोपाल मोटघरे। तर गोपाल, काय सांगाल की आत्ताची तिकडची स्थिती काय आहे? पालिकेची कारवाई करण्यात आली आणि त्यामुळे नागरिक आक्रमक झाले आहेत, पिंपरी अनधिकृत बांधकामावर हातोडा चालवण्यात आलाय, तर अधिकची माहिती। हे व्यापार करत आहेत, मात्र यांची जी स्थापना आहेत ही सर्व अनधिकृत आहेत। यांना महापालिकेच्या वतीनं कोणती परवानगी देण्यात नाही आली आणि गेले कित्येक वर्षापासून इथे हे व्यापारी व्यापार करत आहेत। मात्र अचानक महापालिकेच्या वतीने ह्या सर्व व्यापाऱ्यांना नोटिसा देण्यात आली आणि त्यांना त्यांची स्थापना निष्कासित करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। जवळपास 5,000 व्यापाऱ्यांना ह्या नोटिसा देण्यात आल्या आहेत आणि त्याच्याच विरोधामध्ये जे सगळे व्यापारी आणि स्थानिक नागरिक आणि तिथले जे कामगार आहेत ते रस्त्यावर उतरले आहेत। त्यांनी या परिसरामध्ये रास्ता रोको आंदोलन केलं आहे। मोशी चिखली जो रस्ता आहे, जो आळंदीकडे जातो, हा रस्ता इथल्या व्यापाऱ्यांनी आणि कामगारांनी अडवून धरलेला आहे। या ठिकाणी पिंपरी चिंचवड महापालिकेचा जो अतिक्रमण विभागाचा पोलीस बंदोबस्त आहे तो या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहे। त्याचबरोबर पिंपरी चिंचवड शहर पोलीस हे देखील या ठिकाणी दाखल झाले आहेत आणि सध्या व्यापारी, कामगार वर्ग आणि महापालिका प्रशासन यांच्यामध्ये चर्चा सुरू आहे। काय तोडगा काढण्यात येतो यावर सगळ्यांचं लक्ष लागून आहे। या व्यापाऱ्यांना काही दिवसाची मुदतवाढ देण्यात यावी अशी मागणी व्यापारी वर्ग। धन्यवाद गोपाल दिलेल्या या माहितीबद्दल। आता बातमी समोर येते डोमिसाइलवर आधारित आरक्षणासंदर्भात। पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमासाठीच डोमिसाइल आधारित आरक्षण सुप्रीम कोर्टानं रद्द ठरवले। डोमिसाइल आधारित आरक्षण घटनाबाह्य आहे। हे आरक्षण राज्यघटनेतील कलम 14चं उल्लंघन करत असल्याचं कोर्टानं म्हटलंय। पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी विविध राज्यांनी डोमिसाइल आधारित आरक्षण लागू केलं होतं, मात्र सुप्रीम कोर्टानं ते आता रद्द केलंय। तर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय समोर येतोय। याच संदर्भात अधिकची माहिती बघूया ग्राफिक्सच्या माध्यमातून। डोमिसाइल आधारित आरक्षण घटनाबाह्य आहे असं कोर्टानं म्हटलंय। हे आरक्षण राज्यघटनेतील कलम 14चं उल्लंघन करतंय असं कोर्ट म्हणतंय। भारत हा फक्त एकच निवासस्थान आहे। आपण सर्वजण भारताचे रहिवासी आहोत असं कोर्ट म्हणतंय।
त्यामुळे देशात कुठेही निवासस्थान निवडण्याचं स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे. तर असं सर्व कोर्टाने म्हटलेलं आहे आणि डोमिसाईल आरक्षण रद्द करण्यात येते असं सुप्रीम कोर्टानं मोठा निर्णय घेतलाय. राज्यभरातील इतर विविध बातम्यांचा आढावा घेऊया 36 जिल्हे 36 रिपोर्टरमधून. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थींची पडताळणी होणार असल्यानं योजनेत अपात्र ठरवणाऱ्या महिला घाबरल्यात. जळगावात आतापर्यंत 31 लाडक्या बहिणींनी स्वतःहून अर्ज करत लाभ नाकारलाय. लाडकी बहीण योजनेत परराज्यातल्या बोगस लाभार्थ्यांचं रॅकेट समोर आलंय. लातूर आणि सांगली जिल्ह्यातल्या अंगणवाडी सेविका असल्याचं भासवून बोगस लॉगिन आयडी तयार करण्यात आलं. या अर्जात विविध जिल्ह्यातले लाभार्थी असल्याचं दाखवण्यात आलं, मात्र प्रत्यक्षात हे भामटे वेगळ्याच राज्यातले आहेत. हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यात गेल्या काही महिन्यांपासून अवैधरित्या सागवान वृक्षाची तोडणी करून चोरट्या मार्गाने वाहतूक सुरू आहे. दरम्यान गोपनीय माहितीवरून सागवान तस्कराविरोधात वन विभागाने मोठी कारवाई केली आहे. सागवान लाकडाचा मोठा साठा जप्त करण्यात आला आहे. इंदापूर शहरातून विविध ठिकाणांवरून चोरीस गेलेल्या 7 दुचाकी इंदापूर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकानं हस्तगत केल्यात. तब्बल 2,28,000च्या या 2 दुचाकी असून या प्रकरणी इंदापूर पोलिसांनी बापू चितळकर याला अटक केली आहे. वरोरा तालुक्यात अनुसया धवने यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. मात्र अनुसया यांचे पार्थिव स्मशानभूमीत नेत असताना एका वानरानं त्यांच्या घरीच अनुसया यांच्या पार्थिवाला न्याहाळलं. त्यांचा चष्माही काढला. वानर स्मशानभूमीपर्यंत पोहोचलं. अग्निसंस्कार होईपर्यंत माकड स्मशानभूमीत हजर राहिलं. या घटनेची सर्वत्र चर्चा होतीये. मावळमधील गुलाबाच्या शेतीला परदेशी पाहुण्यांनी भेट दिली आहे. यावेळेस शेतकऱ्यांबरोबर त्यांनी करार देखील केलाय. यवतमाळ शहरात जीएसटी पथकाचे छापे पडलेत. अप्सरा टॉकीज परिसरात प्लायवूड आणि हार्डवेअर दुकानांना या कारवाईत लक्ष करण्यात आलंय. काही दुकानांची शटर सील करण्यात आली आहे. त्यामुळे व्यापारी वर्तुळात खळबळ उडाली आहे.